हा. सो ऑब्व्हियसली नंतर येऊन इंडियाने 3 विकेट घेतल्या, त्यातल्या 2 आकाशदीपने लागोपाठ घेतल्या. डकेटची त्याने काढली, इम्पॉर्टंट होती. हा, डकेट खूप महत्वाची विकेट होती. डकेट कसा आउट झाला विसरलो. डकेट कॅच आउट झाला, गिलने कॅच पकडली. येस, ती आणि ती कॅच पण मस्त होती, कडक कॅच होती. गिलने उलट्या साईडला जाऊन कॅच पकडली, लेफ्ट हँड साईडला त्याच्या, आणि ती खूप बॉल ट्रॅव्हल खूप जास्त फास्ट करत होता. बरोबर आहे. सो ती कॅच पकडणं गरजेचं. नंतर मग केएल राहुलने कॅच पकडली ऑली पोपची, जी सेकंड अटेम्प्ट वर त्याने पकडली. आणि नंतर कोण आउट झालं? नंतर क्रॉली आउट झाला. आणि करुण नायर त्याला सिराजने, आणि सिराजचं ते मी अप्रिशिएट करण्याची गोष्ट आहे की सिराजने पहिल्या मॅच मध्ये पण सेकंड इनिंगला चांगली बॉलिंग केली होती. इव्हन त्याने काल पण चांगली बॉलिंग केली, 2 का 3 नो बॉल टाकलेला गोपाट, पण त्याने बॉलिंग काल खरंच चांगली, त्याने टप्पे चांगले टाकले आणि तेच तो बॉल आज चांगले आणत होता. सो त्याने 2-3 चान्सेस क्रिएट केले. एक इव्हन एलबीडब्ल्यूचा चान्स पण होता, म्हणजे तो अंपायर कॉलवरती नॉट आउट झाला, तो त्याने एक बॉल चांगला टाकला. सो काल सिराज खूप चांगली एरिया हिट करत होता.